रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, मी साजिद पटेल, रामा ॲग्रोटेक वाळवा तालुका प्रतिनिधी. आपलं रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपण बोरगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील भैयासाहेब शिंदे आणि प्रवीण शिंदे यांच्या शेवगा प्लॉटवरती मार्गदर्शन केलं होतं आणि त्या संदर्भात तो प्लॉट पाहण्यासाठी आलो आहे आणि त्यांचा प्लॉटला काय रिझल्ट आला याबद्दल त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून द्या पहिल्यांदा. मी भैयासाहेब शिंदे आणि हे आमचे बंधुराज प्रवीण शिंदे. आम्ही दोघात मिळून शेवगा मोरिंगा पावडर करण्यासाठी शेवग्याचं प्लॅन्टेशन केलं. सुरुवातीला आम्ही ज्यावेळी प्लॅन्टेशन केलं त्यावेळी थंडी खूप होती आणि कसल्याही परिस्थितीत रोप वाढत नव्हतं, म्हणजे जागा सोडत नव्हतं. त्यानंतर साजिद सरांची आमची भेट झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला हे प्रोडक्ट्स त्यांचे दिले, रामाशक्ती आणि नॅनोशक्ती वगैरे. आणि ह्यांचे प्रोडक्ट ज्यावेळी वापरले त्या दिवशीपासून आजपर्यंत आता ही ग्रोथ तुमच्यासमोर आहे की झाडाचा शेंडाच थांबलेला नाही, अजून कंटिन्यू वाढ चालू आहे तिची. याच्या आमच्या आत्तापर्यंतच्या 2 आळवण्या 2 फवारण्या झाल्यात. लागण झाल्यानंतर वाढ किती महिने स्टॉप होते, म्हणजे किती प्रयत्न? 1.25 महिना. काय काय धडपड केली? म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट वापरते. 1.25 महिना उंची वाढत नव्हती. पहिल्या महिन्यात उंची वाढत नव्हतं. दुसरं काय वापर? हां, पहिल्या वाढीसाठी जसं उसाला आम्ही रेग्युलर रासायनिक खते वापरतो तसं रासायनिकचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. ह्युमिक ॲसिड वगैरे सोडून बघितलं, पण त्यानंसुद्धा ते काय झाडावर त्याचा काही परिणाम दिसला नाही. पण हे वापरल्यानंतर आम्हाला दुसरं काय वापरायची इच्छाच नाही झाली, कारण याची वाढ जेवढी चांगली झाली की आम्हाला दुसऱ्या प्रोडक्टकडं म्हणजे प्रोडक्ट आम्हाला दुसरा पाहायची गरजच पडली नाही. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत सर, काय सुरुवातीला तुमची जी वाढ होती पहिली सुरुवातीला वाढ जास्त नव्हती अजिबात, म्हणजे थंडी असल्यामुळे पूर्ण रोप म्हणजे थांबलेलंच होतं. ज्यावेळी सरांची गाठ झाली आणि त्यांनी ज्यावेळी आम्हाला जे प्रोडक्ट दिले तेव्हापासून जवळपास एक डबल गतीनं रोपांची ग्रोथ झालेली आहे. म्हणजे पहिल्या फवारणी ज्यावेळी मारली आणि आळवणी फवारणी ज्यावेळी केली त्यानंतर जवळपास फुटवे आणि खोडाची रुंदी, जाडी, ह्या सगळ्याच गोष्टी वाढत गेल्या एकदम झपाट्याने आणि साधारणतः 3 ते 4 दिवसातच रिझल्ट दिसायला लागला त्याच्या. हो हो. साधारण ज्यावेळेस तुम्ही रोपं लावली त्यावेळेस 1 महिन्यात वाढ किती होती, दुसऱ्या महिन्यात वाढ किती झाली वापरली? साधारणतः सुरुवातीला रोपं लावली तेपर्यंत अर्धा फुटापर्यंतच होती ती, खूप छोटी होती. आणि ज्यावेळी फवारणी आणि आळवणी केली तर 4-5 दिवसातच त्यातून फुटवा आणि झाडाची लांबी पण वाढलेली होती. साधारण किती झाली एका महिन्यात? साधारणतः बघा 3 ते 4 फुटापर्यंत गेली ती. हो. काय सांगतात सर याबद्दल? तर त्यांचा जो शेवगा वलयपट्टी या जातीचा शेवग्याची लागवड आहे ही, आणि पहिल्यांदा ते ज्यावेळी आपल्या संपर्कात आले त्यावेळी त्यांचा जो प्रॉब्लेम होता की थंडीमुळं रोप वाढ होत नाही आहे आणि फुटवा पण येत नाही आहे. तर अशा पद्धतीनं फुटवा येण्यासाठी आपण त्यांना रामा ॲग्रोटेकचं नॅनोशक्ती, त्याचबरोबर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट, रूट मॅजिक याची आळवणी दिली आणि ही आळवणी देत असताना त्यांना लगेच फुटवे चालू झाले आणि ते फुटवे इतक्या प्रमाणात वाढले आणि त्याची उंची पण इतक्या प्रमाणात वाढली की त्यांना त्याची खात्री पटली की आता या प्रॉडक्टनी रिझल्ट येतो आहे. मग त्यानंतर त्यांना एक फवारणी दिली ती रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो. त्या फवारणीमुळे पानांची एकदम काळोखी आली, पानं जास्त झाली, फुटवे पण मोठे झाले. त्यानंतर दुसरी जी आळवणी आहे ती त्यांना बायोसमृद्धी, स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रोन्यूट्रिएंट, रूट मॅजिक या पद्धतीनं दिली. आता त्यांची उंची जी 1 फुटाच्या खाली होती सुरुवातीला, ते आता साधारणतः 8 फुटावरती उंची गेलेली आहे. आणि आता पहिला तोडा त्यांचा 3 महिन्याचं पीक झालेलं आहे. हे पहिला तोडा त्यांचा आता पानांचा येईल आणि ते हार्वेस्टिंग पण चांगल्या पद्धतीनं होईल. कसं वाटतं तुम्हाला ह्या पिकाची ग्रोथबद्दल? ह्या पिकाच्या ग्रोथबद्दल आम्ही ह्या प्रोडक्टमुळं समाधानमध्ये आहे, कारण आम्हाला जे अपेक्षित होतं की 3 महिन्यात पहिला तोडा हा आलाच पाहिजे. तर 3 महिन्यात आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या 3 महिन्यातच आत्ता तोड्याला आलं आहे. 1-2 दिवसात त्याचा तोडा करायचा आहे आता. फुटवे कसे आहेत आणि पानं कशी आहेत? हां, आणि ह्या औषधाचा एक अनेक फायदा झाला आहे की पानांची रुंदी आणि पानातला म्हणजे हिरवेपणा जो आहे तो डार्क आहे आणि पानं पण रुंद झालेत. रेग्युलर शेवग्यापेक्षा पानं मोठी आहेत तिची, म्हणजे पानांची वाढ चांगली झाली आहे. पावडर जशी आम्हाला अपेक्षित होती की पावडर करण्यासाठी पानांची संख्या जास्त आणि पानं मोठी पाहिजेत,
तर त्या पद्धतीची पानं तयार झालेली आहेत. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आम्हाला मोरिंगा पावडर ही सेंद्रिय करायची होती आणि पूर्णपणे आम्हाला रासायनिक न वापरताच करायची होती. त्यामुळं आम्ही पहिला सेंद्रिय प्रोडक्ट चौकशी केली असता यांच्याकडून आम्हाला ही प्रोडक्ट मिळाले आणि पूर्णपणे हे सेंद्रियवर काम करत असल्यामुळं आम्ही ह्यांचा प्रोडक्ट पहिल्यांदा वापरून बघितले आणि रिझल्ट मिळाल्यानंतर रिझल्टच एवढा चांगला मिळाला की आम्हाला दुसरं कुठलं प्रोडक्ट बघायची गरज पडली नाही. आता काय वाटतं का बाबा, शंका वाटते का झाडामध्ये किंवा टेन्शन वाटतं काय, वाढ बीड? नाही आता ग्रोथ चांगली आहे खूप आणि काळोखी पण जास्त आहे रोपांना. सरांचं मार्गदर्शन कसं असतं? एकदम मस्त. सरांनी सल्ला त्यांचा खूप छान आहे. त्यांनी जे दिलं आम्हाला म्हणजे माहिती दिली किंवा वरून फोन करून किंवा जो सपोर्ट हवा आहे तो एकदम छान दिला सपोर्ट. मित्रांनो, हा प्लॉट बघा, वलयपट्टी शेवगा या जातीचा हा प्लॉट आहे. त्याची उंची पहा, सर्वसाधारण उंची 8 फुटापेक्षा जास्त आहे आणि पानं पण खूप आहेत. फुटवा पण इतका चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. आणि मोरिंगा पावडर करत असताना शेतकऱ्याची अपेक्षा असते की जास्तीत जास्त पानं लागावी. तर तुम्ही पाहत आहात की याला पानं किती लागलेत. तर सगळ्यात जास्त रिझल्ट जो आहे तो पानं जास्तीत जास्त लागण्याचा आहे आणि सर्व पानं काळोखी असलेली हिरवीगार पानं आहेत. हा बाळासाहेब शिंदे आणि प्रवीण शिंदे आपले मित्र आहेत. तर यांच्या प्लॉटवरती आल्यावर तुम्हाला कसं वाटतं की हा प्लॉट आलाय का चांगला? तुम्हाला समाधानी आहे का तुम्ही? नाही, खूप छान आला आहे प्लॉट. आम्ही जवळजवळ सुरुवात प्लांटेशनपासून मी त्यांच्यासोबतच आहे बरं. आणि त्यामुळं म्हणजे प्रत्येक वेळेला व्हिजिट वगैरे करताना सुरुवातीला जे लक्षात येत होतं की वाढ कमी आहे किंवा वाढ खुंटली होती, बरं. त्याचा परिणाम तुमच्या औषधाने जो रिझल्ट आलेला आहे आणि आपल्याला कसं आपल्याला म्हणजे थोडं मार्केटिंगसाठी आपल्याला ऑर्गॅनिकच हवं होतं. कन्व्हेन्शनमध्ये गेल्यानंतर काय होतं, थोडा रेट वगैरे कमी येत असतो. त्यामुळे आपण काय केलं, तुमच्याच ऑर्गॅनिकमध्ये किंवा जैविक ह्याच्यातून जी औषधं आम्हाला मिळाली त्यांना आम्ही 100% आम्ही आता ऑर्गॅनिक आहे म्हणून सांगू शकतो. आणि प्लस त्याच्या टेस्टेड लॅबला पण आपला चांगला रिपोर्ट येईल आणि ह्याची वाढ बी चांगली असल्याने आम्ही एकदम सॅटिस्फॅक्शन चांगलं आहे याचं. नाही, पारंपरिक लोकांना कसं विश्वास असतो की रासायनिक खतं वापरल्याशिवाय कोणतंही पीक येत नाही. तर हे जैविक वापरल्यानंतर या पद्धतीची उंची, एवढी पानं, काळोखी, याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? नाही, काळोखी आणि जैविक वापरल्यामुळे याची जी वाढ वाढलेलीच आहे. प्लस पानांची जाडी वाढून काळोखी चांगली आली होती. पण पुढच्या पिढीला बी आपल्याला हे रान द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक बी करावं लागणारच होतं. बरोबर. त्यामुळं आपण ते तुमच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलेलं आहे. आता आपल्या तिघांना पण एक शेवटचा प्रश्न आहे की जैविक शेती ही काळाची गरज आहे आणि राम ॲग्रोटेक त्याच्यामध्ये काम करतं आहे. राम ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट तुम्हाला वापरून आनंद झाला आहे, चांगले आहेत, समाधानी वाटलं ते तुम्ही सांगितलं. पण तुम्ही इथं तुमच्या मित्रांना, इथं शेतकरी बांधवांना हे रिकमेंड कराल का की राम ॲग्रोटेक वापरावं त्यांनी? ज्यावेळी औषधाचा 100% रिझल्ट येतो आहे त्यावेळी आम्ही 100% पुढं रिकमेंड करतोच. कारण माझा पहिल्यापासून एक स्वभाव असा आहे की आपल्याला रिझल्ट आला, चांगला आला तर दुसऱ्या शेतकऱ्यांचा पण फायदा व्हावा त्याचा, ह्यासाठी मी त्यांना रेकमेंड करतोच. आणि आता ऑलरेडी मी दोघा तिघांना सांगून ठेवले की ते त्यांना फक्त कसा त्यांची ऊस येते, शेवगा वगैरे नाही, पण ते ऊसासाठी सुद्धा आपलं आहे म्हणून सरांनी सांगितलं होतं. मग ते मी त्यांना ऊस स्पेशल ते रिकमेंड केलेलं आहे मी ऑलरेडी. आता हे आपण कंपनीची जाहिरात करतोय का खरंच रिझल्ट आला तुम्हाला? नाही, रिझल्ट आलाय म्हणून तर बोलतो, 100% रिझल्ट आहे. रिझल्ट आलेला आहे बरोबर. आणि आमचं एक सर एम आहे, विजन आहे मोरिंगा प्युअर लिप इंडस्ट्रीजचं की जैविक म्हणजे नॅचरल मातीतून येणारं किंवा विदाऊट केमिकल 100% आपल्याला लोकांपर्यंत मोरिंगा पाठवायचा आहे. हे आपलं मेन विजन आहे. विजन आणि एक वेगळं समाधान. हा, तर त्यामुळं आपण म्हणजे हे करतोय की बाबा राम ॲग्रोटेकशी सर्व शेतकऱ्यांना, जरी आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला बिगमध्ये गेलो 500 एकर 1000 एकरला, तर आम्ही सजेस्ट राम ॲग्रोटेकलाच 100% करणार. प्रायोरिटी राम ॲग्रोटेकलाच करणार. शेतकरी मित्रांनो, भैयासाहेब शिंदे, प्रवीण शिंदे त्यांनी हा डेमो प्लॉट केलेला आहे 1-1.5 एकरचा. पण त्यांचं असं एम आहे की इथून पुढं त्यांनी तो प्लांट पण मोरिंगा पावडर करण्याचा प्लांट पण त्यांचं चालू आहे काम की 500 एकर ते 1000 एकरपर्यंत त्यांना हे क्षेत्र वाढवायचं आहे आणि ते 100% सेंद्रिय करायचं आहे. आणि ह्या तुमच्या प्रवासात राम ॲग्रोटेकची तुम्हाला 100% साथ असेल आणि यापेक्षाही चांगलं उत्पन्न तुमचं काढून देण्याची आम्ही मार्गदर्शन करू. त्या पद्धतीनं तुम्हाला खात्री पूर्णपणे देतो. पूर्णपणे कन्सल्टन्सी जी आहे राम ॲग्रोटेकची ही तुमच्यासोबत हमेशा राहील याची ग्वाही देतो. आणि तुम्ही शेतकऱ्यांना ही माहिती दिलीत, तुमचा अनुभव शेअर केलात, याबद्दल सर्वांचं धन्यवाद.